नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना मिळणार आता दर वर्षाला 15,000 रुपये याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। ते कशा प्रकारचे मिळणार आहेत आणि कधी याबद्दल या व्हिडिओत माहिती दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ पाहू। देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी पीएम किसान योजना व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजना लागू करण्यात आली आहे। या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येकी शेतकऱ्याला 2 हेक्टरपर्यंत 6,000 रुपये देण्यात येतात। त्या 6,000 रुपयामध्ये 2,000 याप्रमाणे 3 हप्ते वितरित केले जातात। नमो शेतकरी योजनेचे 6,000 व पीएम किसान योजनेचे 6,000 असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना वितरित केले जातात। काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूरमध्ये शेतकऱ्यांना 24वा नमो पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला। त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नागपूर येथे ऑनलाईनरित्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। सदर कार्यक्रमामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आता यापुढे शेतकऱ्यांना 15,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। यासाठी हे पैसे कधी वितरित केले जातील याची अद्यापही माहिती स्पष्टता यामध्ये नाही। पीएम किसान योजनेचे पैसे केंद्र सरकार शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करते 6,000 रुपये प्रत्येकी, तर महाराष्ट्र शासन हे 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनेअंतर्गत वितरित करते। यापुढे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात केली। कारण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना अनेक योजनेसाठी आश्वासित केले होते। त्यापैकी एक म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात येईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या दरम्यान केली होती। त्याचं पालन करण्यासाठी त्यांनी आता नमो शेतकरी योजनेमध्ये 3,000 रुपयाची वाढ केली असून महाराष्ट्र शासन आता यापुढे शेतकऱ्यांना 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये देण्याचे घोषित केले आहे। त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण पाहू। ज्यांनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत। म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। अशा प्रकारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये मिळतील अशा प्रकारची घोषणा केली। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।